तर अमेरिका इराण युद्धामुळे भारतातला माल हा अनेक दिवसांपासून जेएनपीटी बंदरावर अडकून पडलाय। तर नाना पटोलेंनी जेएनपीटी बंदरावर जाऊन अडकून पडलेल्या मालाची पाहणी केली आहे। या संदर्भात पंतप्रधान मोदींना आपण पत्र पाठवणार असल्याचं पटोलेंनी म्हटलं। करोडच नाही, खरबो अरबोचे नुकसान होणार आहे। पण हे सगळं नुकसान सामान्य शेतकऱ्यांचं होणार आहे आणि या अन्नदात्याला या पद्धतीने मारून या सरकारला काय भेटेल मला माहिती नाही। पण याला वस्तुस्थिती मी उद्या पत्र मोदी केंद्र प्रधानमंत्र्यांना आम्ही लिहिणार आहे आणि उद्या मी विधानसभेतही हे सगळे प्रश्न मांडणार आहे आणि सरकारने याची तातडीने दखल घ्यावी ही भूमिका आमची राहणार आहे। मध्य पूर्वेतल्या तणावामुळे भारतातल्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असतानाच आता जेएनपीटीने निर्यातदारांना मात्र मोठा दिलासा दिलाय। निर्यात शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बंदरातल्या टर्मिनलमध्ये अडकलेल्या कंटेनरच्या शुल्कात 15 दिवसांसाठी 100% सवलत देण्यात आली आहे। तर 28 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीकरता ही सवलत असेल। नाशवंत माल असलेल्या कंटेनरवर शुल्कामध्ये 80% सवलत असेल। जहाज आणि वाहतूक कंपन्यांनी ही सवलत थेट निर्यातदारापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।